सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे खळबळजनक आरोप. विश्वस्तांच्या पत्रात चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची माहिती. अजित डोवाल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान. रात्रीच्या अंधारात देशाचे गृहमंत्री पुण्यामध्ये आले. संजय राऊतांचा शहांवर निशाणा. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाहीये, राऊतांची टीका. पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ शेअर. आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांना माफ केलं. सोबत या, आपण मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ. पंतप्रधान मोदींची युवांना साद. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या ऐवजी त्यांची माफी मागावी. खासदार संजय राऊत यांची टीका. मोदींना दिवसा व्हिडिओ पोस्ट करण्याची भीती का वाटते, राऊतांचा सवाल. राज ठाकरेंचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा. चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स मला बघायचेत. राज ठाकरेंचा टोला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दगडावरील फुटप्रिंटच्या विधानावर राज ठाकरेंकडून ही टीका. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 88.49% पाणीसाठा. 7 धरणांमध्ये 12.80 लाख दशलक्ष लिटरचं पाणी. जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ. डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा पुन्हा दणका. जामिनावरील स्थगिती उठवण्यास नकार. म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला. 6 ऑगस्टला पुढची सुनावणी. हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात. नवीन दर आजपासून तात्काळ लागू. तर घरगुती सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच. सांगलीमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा. सांगली न्यायालयाचा निर्णय. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या भालाफेकपटूंची दमदार कामगिरी. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक. यशवीर सिंगनं अखेरच्या प्रयत्नामध्ये शानदार कामगिरी करत पटकावलं कांस्य पदक.